नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नेते सिद्धराम मोळे यांच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा व सार्वजनिक जयंती उत्सव संपन्न। आरपीआयचे नेते सिद्धराम मोळे यांच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा व सार्वजनिक जयंती उत्सव निमित्ताने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून 135 विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य वितरण करण्यात आले। 50 वर्षापासून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आरपीआयच्या महाराष्ट्र राज्याच्या नेत्या सीमा रामदास आठवले, मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, माजी महापौर व नगरसेवक सुधाकर सोनावणे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेवक शिवाजी खोपडे, नगरसेवक मनोज हळदणकर, माजी नगरसेवक संजू वाडे, माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेवक अंकुश सोनावणे, तसेच आरपीआयचे मुंबईचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मुंबईचे विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। कार्यक्रमाचे आयोजन परिवहन समितीचे सदस्य ॲडव्होकेट यशपाल ओळ व अन्य ओळ परिवाराच्या वतीने करण्यात आलेले। आणि विविध मान्यवरांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सुरू आहे। आणि या औचित्य साधून रांगमाळ भीमाने देह इथे चिकविला, शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा फुलविला। रांगमाळ भीमाने देह इथे चिकविला, शिंपडून रक्ताच पाणी शिवार हा फुलविला। बहरली कणसाई माने माणस, बहरली कणसाई माने माणस, नाचतो चोंगळा। पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा। झाला त्रिसरणाची झडपत याला कुंपण पंचशिला। मॅडम, आपल्या देखील या मंचावरती सगळेच या ठिकाणी स्थायी समिती नगरसेवक बंडूदादा केने आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत। आदरणीय व्यक्तिमत्व सीमाताई आठवले मॅडम, आपलं देखील या मंचावरती आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करत। मी विनंती करेन की आपण देखील या मंचावरती सन्मानपूर्वक या ठिकाणी येण्यासाठी आम्ही आपणास राजेश शिंदे साहेब आपलं देखील या मंचावरती आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत। या ठिकाणी चारू ठाणांबेर मी मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण सोप्यावरती बसला तरी चालू। या ठिकाणी हिरामंजी राठोड साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत। चारू ठाणांबेर आपलं देखील या ठिकाणी स्वागत। अर्जुन मोरे हो मॅडम यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। त्यांना 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आपण या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत। अरुणाताई संतोष शिंदे नगरसेविका आपलं मॅडम आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत, आपलं देखील मनापासून स्वागत। मोबाईल पाठवा प्लीज। या ठिकाणी माझे महापौर सर्वांच्या लाडचं नेतृत्व सुधाकर चव्हाण साहेबांच्या वतीने या ठिकाणी सिद्धरामजी ओळ साहेब आणि मॅडम यांचा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत। आता सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी सिद्धरामजी ओळ साहेब आणि मॅडम यांचा या ठिकाणी त्यांना लग्नाच्या वाढदिवस शिंदे साहेब असतील, आमचे बंडूदादा केने असतील, सर्व आदरणीय विजयताई उघडे मॅडम आपल्या देखील ठिकाणी हार्दिक
त्यांना देखील शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत. अंकाजी सुर्वे आणि सुर्वे साहेबांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. आपण त्याचं या ठिकाणी आपण त्यांचा देखील सन्मान करतोय. स्वागत करूया या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम महापौर, ठाणे जिल्ह्याचे प्रथम खासदार आणि भाजपचे नवी मुंबईचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर संजय नाईक साहेबांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. आणि आरपीए आठवले गटाचे नवी मुंबईचे युवा जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि ओळ परिवाराच्या वतीने सोनवणे साहेबांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय. त्यांना शुभेच्छा देत आहोत या ठिकाणी. आणि शाहू फुले आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी देखील आपले आयुष्य पणाला लावला असं त्यांचा देखील या ठिकाणी आपण लगेच त्यांचा देखील नगरपालिकेचे स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक अशोकजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करतो. मान्यवर आहेत या भावनेतून या ठिकाणी थोडा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. शिवाजी पोपडे साहेबांचा देखील या ठिकाणी करूया. माजी नगरसेवक शिंदे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी लगेच मान सन्मान करूया. माजी नगरसेवक आदरणीय व्यक्तिमत्व शिंदे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय. त्यांना देखील या ठिकाणी आल्याप्रती या ठिकाणी शुभेच्छा अशी भेट देत आहेत. अमोलजी उघाडे साहेब आहेत, आमचे अर्जुनजी मोरे साहेब आहेत, देखील या ठिकाणी मान सन्मान विनंती करी की आपण लगेच या ठिकाणी ये तूफान कब का तहस महस कर जाता मेरे बस्ती को अगर भी. आदरणीय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक संजीव वाडे साहेब यांना देखील मी विनंती करेन. आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातील भारतातील लाडकं व्यक्तिमत्व मॅडम या ठिकाणी आल्या. त्यांचं या ठिकाणी भेट देण्यात येत आहे. आदरणीय व्यक्तिमत्व सिद्धरामजी ओवळ साहेब. मानाची पैठणी आणि पैठणी म्हटलं की महिलांचा एक जिव्हाळ्याचा आपुलकीचा एक विषय असतो आणि ती या ठिकाणी भेट त्यांना देण्यात आलेली आहे. मान सन्मान करते. उघाडे मॅडम यांचा देखील आपण या ठिकाणी मान सन्मान करूया. उघाडे मॅडम यांचा देखील आपण या ठिकाणी अवईबाई गायकवाड विष्णुनाथ अधिका यांचा देखील आता या ठिकाणी मान सन्मान होणार आहे. साहेब आणि मालकीनी गोळी मॅडम आणि वाडे मॅडम यांच्या वतीने देखील ओवळ साहेबांचा आणि मॅडमचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. त्यांना ते सिद्धराम ओवळ साहेब आणि मंदाकिनीताई यांच्या लग्नाचा
50 वर्षाचा कालावधीचा म्हणजे खूप मोठा कालावधी त्यांच्या संसारिक जीवनाचा झाला. आज आंबेडकर जयंती आणि शिवजयंती अशी संयुक्त जयंती या ठिकाणी होती आणि आम्हाला आनंद आहे की सुंदराम मोहोळ साहेबांचे चिरंजीव यशपालजी हे परिवहन समितीवर सभापती सदस्य सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे असं सर्व दुग्ध शर्करा योग आहे आणि त्याच्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम सुंदराम मोहोळ साहेबांनी गेली 50 वर्ष या नवी मुंबईमध्ये केलेलं आहे. आम्हाला आनंद आहे. नाईक साहेबांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आठवले साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि खरोखर जमिनीचा कार्यकर्ता आणि आता जमिनीचा नेता म्हणून त्यांनी आपली एक ओळख केलेली आहे आणि म्हणून नवी मुंबई तमाम जनतेच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं पुढचं संसारिक जीवन सुख समृद्धी भरभराटी जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा. धन्यवाद. खरं म्हणजे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवजयंती आणि भीमजयंती सुद्धा साजरी होत आहे. त्याचा अत्यंत आनंद आहे आणि या निमित्ताने त्यांनी कर्तृत्वान महिलांचा सत्कार देखील ठेवला होता आणि ज्या मुलांनी 10वी मध्ये चांगले मार्क पडले त्यांना देखील त्यांचा सत्कार केला. तर एक प्रोत्साहन देण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत लग्नाला. तर त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आठवले साहेब नसताना आठवले साहेबांनी मला इथे हजेरी लावायला सांगितली आणि आठवले परिवाराच्या वतीने आठवले रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांची मुलं ही तिघेही अगदी कर्तृत्ववान आहेत. एक महानगरपालिकेमध्ये त्यांना सदस्य पद मिळालेलं आहे तर त्याचा आम्हाला अत्यंत आनंद. सिद्धराम मोहोळ साहेब हे नेते आहेत आणि त्यांच्या लग्नाचा हा एक वाढदिवस सुवर्ण महोत्सव आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. आणि विशेष करून हा जो 50 वर्ष हा यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे एक प्रकारे हा सत्कार आहे आणि जे नवीन जनरेशन आहे, जे नव दाम्पत्य आहे त्यांना हा संदेश आहे की आम्ही टिकलो, तुम्ही टिका, आम्ही उत्तम संसार केला, तुम्ही तर करा. आम्ही जो काही सामाजिक सेवा असेल, जे काही विविध सेवा आहे त्याच्याच सोबत सेवेसोबत संसार देखील व्यवस्थित केला आणि तो आम्ही टिकवला. त्यामध्ये आम्ही सगळे नातेगोते जपले, सामाजिक बांधिलकी जपली, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. या तरुणांना ते सांगतात की तुम्ही सुद्धा असंच. हा जो एक आपलं एक परंपरा आहे, ह्या ज्या संस्कृती आहे आणि एक हा जो पवित्र कार्य आहे, या पवित्र कार्यामध्ये आम्ही राहिलो पाहिजे, टिकलो पाहिजे आणि या सामाजिक संदेश आम्ही दिले पाहिजे. संसार हा संसारामध्ये आजकाल थोडेसा स्पीड ब्रेकरच आहे, परंतु शेवटी तो त्यामध्ये आम्ही राहिलो पाहिजे, टिकलो पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांचं आम्ही व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे. आणि ही संगोपन कधी चांगलं तर पुन्हा चांगले संस्कार केले पाहिजे. पण संस्कार आम्ही एकत्र आणि गुन्हा गोविंदाने राहिलो तर ते व्यवस्थित मुळे ते संस्कारही होतात. आणि सिद्धराम मोहोळ साहेबांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केले. यशपाल सारखं चांगलं एक सामाजिक नेतृत्व उभं केलं, जे समाजाची सेवा करतात आणि ते आंबेडकरी चळवळीमध्ये देखील त्यामुळे त्याचं फार मोठं योगदान आहे. पुन्हा योगदान त्यांना लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात आणि आम्हाला आनंद आहे आणि समाधान आहे. असंच आम्ही त्यांना देखील शुभेच्छा आहे की आम्ही ही जे सुवर्ण आहे आपण अमृत महोत्सवामध्ये पदार्पण करावं अशी देखील आमच्या शुभेच्छा. 1976 रोजी आमच्या दोघांचं लग्न झालं. 27 मे मध्ये माता रमाई यांचं निधन झालं. अशा दुःखद प्रसंगी त्याच दिवसाचं औचित्य साधून आम्हाला माहित नव्हते की त्या रमाई गेलेले आहे. आमचं लग्न झालं. आज त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. हे सगळं प्रेम माझ्या मुलांचं, माझ्या नातवांचं, माझ्या नातेवाईकांचं, सुनांचं आणि माझ्यावरती, आमच्या दोघांच्यावरती प्रेम करणारे समाजातील जे घटक आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. खरं म्हणजे 50 वर्षापूर्वी लग्न झालं ती वेळ आणि आजची सुवर्ण महोत्सवी वर्षातली वेळ या दोन्ही घटका ह्या फार वेगळ्या आहेत. परंतु आम्ही जे काही कमावलंय हे सगळं समोर दिसणारी सगळी माणसं, येऊन गेलेली माणसं आणि आता इथे आहेत ती सगळी, हीच आमची खरी कमाई आहे. तर म्हणजे महामानवाची संयुक्त जयंती आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी करतो.
या जयंतीचं म्हणजे अनेक ठिकाणच्या जयंत्या संपल्यानंतर शेवटी आम्ही इकडं जयंती महोत्सव करतो. जयंती महोत्सवाचं औचित्य साधून आम्ही प्रत्येक वर्षी ज्या वर्षी बाबासाहेब जयंती आहे, आज 135वी आहे, तर 135 विद्यार्थ्यांना संपूर्ण साहित्य वाटप शालेय आम्ही या ठिकाणी करीत आहोत. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून ज्यांनी गेले 25 ते 50 वर्ष समाजामध्ये काम केलंय अशा आरोग्य शिबिर झालं. म्हणजे वाढदिवस हे नाममात्र आहे, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला जी गरज आहे त्या गरजा पूर्ण करण्याचं काम या निमित्ताने आम्ही केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. याच्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद आहे.